तर गुड मॉर्निंग सर. आज आहे 365 डे चॅलेंजचा डे 32. तर आता उठलो. आज आहे 1 फेब्रुवारी. आपला 1 महिना झाला संपला आपल्या वर्षाचा. तर चला आता आपल्याला कॉलेज जायचं आहे, कारण आपली क्रिकेटची मॅच आहे दुसऱ्या ह्याच्यासोबत, टीमसोबत. जाऊया. त्यावेळेस फक्त फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असणार आहे, आपण पण आहे या टीममध्ये. तर पटापट रेडी होऊन निघू. तर आज आज तर जसा संडे आहे, पण क्रिकेटची मॅच म्हणून जातोय. चला. तर चला आता आपण रेडी जाऊया. आपले कॉलेजचे टी शर्ट घातले. जाऊया आता. पोरं येत आहेत हळूहळू. आपण जाऊन जाऊन तिथं बघू काय होतं. आपली पहिलीच मॅच आहे, तर जाऊया चला. तर बघू शकता आपण सकाळ सकाळ निघालो आता कॉलेजला जायला. जाऊ आता चला. तर आता जाऊया आता. बघू शकता अजून सकाळ पण नाही झाली प्रॉपर. चला. फॉग बघू शकता किती फॉग आहे अजून. आताचे 9 वाजलेत. चला जाऊया आता. तर गाईस आम्ही आलो कॉलेजमध्ये. आम्ही पहिले असे प्लेअर म्हणजे स्टुडंट असेल ते संडेला पण कॉलेजला येतात. तर बघूया आता. काही लोक तर रेग्युलर कॉलेजला पण येत नाही, पण आम्ही संडेला पण कॉलेजला येतो. बघा काय डेडिकेशन असू शकतं. पण ते आज क्रिकेट आहे म्हणून आलो आहे. तर चला आता प्लेअरची वाट बघतोय. जाऊ. आपलीच पहिली मॅच आहे, बघूया चला. तर बघू शकता हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे. जाऊया आता. थोड्याच वेळात मॅच चालू होणार आहे आपली. चला. तर बघू शकता आपली आता बॅटिंग चालू आहे. आपली पहिली बॅटिंग आहे, त्यानंतर बॉलिंग आहे आपली. तर बघूया आता काय होतंय. चला. तर बघू शकता हे लोक डगआउटमध्ये बसलेत सगळेजण. आपण पण आहे. कोण जिंकते मॅच. चला. तर बघू शकता हा आमचा स्टार प्लेअर. अरे ना बॉल वाजता शॉट रे वाजता ना बॉल. शाबाश शाबाश गेला तो. अरे चालेल चालेल. सुटला शाबाश चालेल चालेल. ते पण बिना 4-6 एकच चौका गेला. फुल बॉल. दादा काय पकडून गेलो. फेक सगळ्या फेक. बघतोय का कसे मारतो. आपलं स्टंप पाडतोय समोर. मस्त चल मस्त. काय नाही सुटले चल वर थांबू नको. फेकला दुसऱ्या. बस अरे थांब 2. आता आम्ही जातोय घरी. आम्ही मॅच हारलेलो आहे. एका बॉलरमुळे. बॉलर नव्हता आमचा एक, त्याला भेटायचंय उद्या. तो उद्या आला की त्याला भेटणार आहे आधी बॉलरमुळे. शेवटची ओव्हर आमची एवढी घाण गेली. एक ओव्हर मध्ये 3-4 बॉलर. शेवटची ओव्हर कितीची पडली. 32 रनाची. 32 रनाची एक ओव्हर. रेकॉर्ड बनलेला आहे. 5 ओव्हर मध्ये आम्ही 28 रन दिले आणि शेवटची ओव्हर घेऊन आला तो. ती पण विदाउट सिक्स 32 रन. फक्त एक चौकार मारलाय. एक चौकार फक्त. आणि ती 32 रनची ओव्हर पडली आमची एवढी महाग. काय सांगू तुम्हाला. जास्त धावून पण नाही. डिक्लेअर मध्ये नो बॉल त्याने. चला आता जाऊया घरी. जेवणाचं बघूया. तर आता आम्ही जातोय. आता गाडीवरनं मित्र सोडतोय आम्हाला बाहेर. चला आता जाऊ. तर आज संडे होता, मग सगळे कपडे धुवून घेतलेले हप्त्याभराचे जे होते. तर आता आपण टेबल साफ करायला घेतला. टेबल साफ केलं आहे. जे पण सामान होतं सगळं बेडवर काढून ठेवलं आहे बघू शकता. तर नीट सगळं व्यवस्थित लावूया. लॅपटॉप वगैरे नीट ठेवूया. चला. तर परत ठेवून घेऊ सामान. तर सेटअप बनवून घेऊ. चला. तर बघू शकता प्रॉपरली सगळं आपण लावून घेतलं आहे. तर लॅपटॉप, इथं आपला मोबाईल स्टँड, चार्जर वगैरे सगळं मागं लावून घेतलं आहे. चार्जरची पण हे काढून टाकले आपण, प्लॅस्टिक जे होतं. तर आता नीट रीट नाही होणार. तसा होत तर नव्हता. चला आता बघू शकता कसं मस्त दिसतोय आता पूर्ण आपलं डेस्क. चला. तर आता आपण गेलेलो संध्याकाळी वॉकसाठी. आपण रोज जातो त्या साईडलाच गेलो आपण वॉकला. बघू शकता. तर बघू शकता हे फुलं अजून आहेत आपण बघितलेली. ते मागच्या वेळेस बघितले ते अजून फुलं आहेत इथंच.
आम्ही आता जातोय सामान घेऊन. बघू शकता जातो आता मस्त जेवण बनवायला घेतो पटापट. चला तर आता आम्ही बनवणार चिकन बिर्याणी आज. तर पटापट चिकन धुवून घेऊया, मग मॅरिनेट करायला ठेवूया त्याला थोडा वेळ. त्यानंतर मग ग्रेव्ही वगैरे भात बीत शिजायला ठेवायचा आहे. तो आपला टोप पण तिघं जण आहे. तर चला फटाफट काम करायला घेऊया एक एक. तर आता आलं लसूणची पेस्ट बनवतोय इकडं. इकडं कांदा कापायला घेतलेला आहे बघू शकता. आणि आपलं आता मॅरिनेशन करायचं आहे, त्यासाठी आलं लसूण पेस्ट लागणार होती, तेच बनवायला घेतले. तर बनवूया आणि मॅरिनेट करायला ठेवूया. चला तर आपण आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया. दही मसाले वगैरे टाकून घेऊ प्रॉपरली आणि मग त्याला 5 मिनटं ठेवूया तसंच. मग ते बरोबर मॅरिनेट होईल. तोसवर आपण भात शिजून वगैरे घेऊया, बाकीचं सगळं रेडी करून घेऊया. मग ग्रेव्ही बनवायला घ्यायची आपल्याला. चला तर आता भात शिजायला ठेवला आहे आपण. ह्याला फक्त 70% कुक करायचं आपल्याला. त्यानंतर मग आपल्याला ग्रेव्ही बनवायला घ्यायची आहे त्यासाठी. चला बघू शकता. तर आता आपण बनवणार आहे कोशिंबीर. आता हे पूर्ण दही वापरायचे आपल्याला. थोडंसं पाणी टाकू याच्यात. ते पाणी टाकले थोडंसं. होम तिथल्या चमचा तिथे एक चमचा. त्याच्यात मीठ, आपलं स्पून आणि आपला चाट मसाला. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे पटापट. ये कुछ ज़्यादा ही चटपटी नहीं होगा? एक बोट टाकून किती सेल्सिअस झाले ते बघ. पुढची जन्मी म्हणजे काय झालं असतं लावडे रेकॉर्ड केला असतं. बोलवले खास बिर्याणी आपण कांदा फ्राय करून घेऊया. थोडंसं मदत करूया मध्ये मध्ये. बघू शकता. तर आता आपण ह्याच्यात चिकन टाकून घेऊया. जे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन ते आता टाकून घेऊया पटापट आणि मग ग्रेव्ही बनवूया प्रॉपरली. चला चिकन शिकले कसं असतं दाबून. तर बघू शकता आपली ग्रेव्ही झाली रेडी. आता याच्यावर राईस टाकून घेऊया आणि मग त्याच्यावर थोडासा कांदा टाकूया हळूच. तर आता आपण राईस टाकतोय. लेअर बाय लेअर टाकायचे आपल्याला. त्यावर तो आपण फ्राय केलेला कांदा आहे ना तो पण येणार आहे त्याच्यातच. तर बघूया. चला तर आता तर हा आला कांदा एक लेअरच्या मध्ये. तर याच्यावर अजून एकदा राईस येणार आणि त्याच्यावर मग परत एकदा कांदा येणार आहे. तरी आली राईसची सेकंड लेअर. आता याच्यावर कांदा येणार फ्राय केला आपण आणि मग आपल्याला प्रॉपर बंद करून ठेवून द्यायचं आहे थोडंसं दम द्यायसाठी. तर बघू शकता आपली बिर्याणी रेडी झाली. सोबत कोशिंबीर पण आहे. चला खाऊया, टेस्ट करूया आणि बघूया कसे होते. चला आजसाठी एवढंच. भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.